चला आज गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवूया शेवयाची खीर। खिरीसाठी लागणार आहे अर्धा लिटर दूध, अर्धा कप न भाजलेल्या शेवया, 4 ते 5 बदाम, 1 चमचा चारोळी, 5 टीस्पून साखर, 4 वेलच्यांची पूड। गॅस चालू करून आपण दुधाला उकळी येऊ देऊया। दूध तापत आहे तोपर्यंत आपण बदाम कुटून घेऊया। मिक्सर मध्ये देखील तुम्ही कुटून घेऊ शकता। दुधाला उकळी आलेली आहे। आपण आता यामध्ये शेवया घालून घेऊया। शेवया आपण न भाजताच घालणार आहोत, छान चव लागते यामुळे। आता आपण बदाम घालून घेऊया। 5 मिनिटं याला छान असं शिजवून घेऊया। साखर घालून घेऊया आणि अर्धा मिनिट साखर वितळेपर्यंत गॅस चालूच ठेवूया। खीर तयार आहे। आपण गॅस बंद करूया। यामध्ये वेलची पावडर घालू आणि सर्व करताना साजूक तूप घालून खीर सर्व करूया। बाप्पाच्या प्रसादासाठी खीर आपली तयार आहे।